फलटण जिल्हा सातारा येथील सोमवार पेठेपासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोविंद शंकर भोंगटे याच्या रास्त भाव धान्य दुकानातून गेली अनेक वर्ष धान्य रेशनिंग मिळत नाही, तसेच धान्य रेशनिंग आणायला गेल्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाणकारक वागणूक दिली जाते। माल शिल्लक नाही, राशन आले नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देतात। स्थानिक स्तरावर सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार यांनी वारंवार फलटण तहसीलदार यांना लेखी तक्रार देऊनही या विषयावर कारवाई होत नाही। सर्वसामान्य बहुजन समाजातील लोकांना हक्काचे रेशनिंग मिळत नसेल तर गोविंद शंकर भोंगळे याचे रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने करण्यात आली आहे। पार्टी ऑफ इंडिया आज जिल्हा पुरवठा अधिकारी सन्माननीय राजमाने मॅडम यांना एक आम्ही निवेदन दिलं आहे। विषय असा आहे, सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील सोमवार पेठेपासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोविंद शंकर भोंगळे यांच्या रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा। त्याच्यासाठी आम्ही गेली 2 दिवस सन्माननीय सुनील राजाराम पवार असतील हे माझ्याकडे येत आहेत, त्यांना हक्काचं रेशनिंग मिळत नाही। या संदर्भात सुनील पवार यांनी स्थानिक स्तरावर अनेक वेळा शासन स्तरावर दाद मागितली, त्यांना न्याय मिळालेला नाही आहे। आणि आज आम्ही देशमाने मॅडम यांना निवेदन देऊन सदर श्री भोंगळे यांचा परवाना रद्द करण्यात यावा आणि बहुजनांच्या हक्काचं रेशनिंग गेलं कुठं याची चौकशी लावण्यात यावी असा सवाल आम्ही पुरवठा अधिकारी मॅडम यांना केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर त्याचा परवाना रद्द झाला नाही आणि यांची चौकशी लागली नाही तर डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं फलटण तहसील कार्यालयावरती बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्यावी। जय भीम।